Yes. Hello, friends. Electrochemistry, the topic which we are studying. And under that, initially we covered electrolytic cells, electrolysis, initially we covered, and the laws, Faraday's laws. After that, we started galvanic cells, and the previous lecture was related to this galvanic cell. Here we get electricity at the expense of spontaneous redox reaction. Previous lecture, नेहमीचं स्टेटमेंट रिपीट करू तो. प्रिव्हियसली एस्पेशली आता समजा गॅल्व्हॅनिक सेलचा अभ्यास चालू आहे, तर याच्या आधीचं गॅल्व्हॅनिक सेलचं आणि पहिलं इंट्रोडक्शन बघितलं तरी हा पार्ट हे लेक्चर आणि पुढचं लेक्चर कळण्याचा बेस तयार होतो. ॲक्च्युली सगळंच प्रिव्हियस ओळीनी बघायला पाहिजे, बघायचं असतं, तरी पण सांगतो इंट्रोडक्शन आणि याच्या आधीचे लेक्चर. कारण अर्लियर लेक्चर वी हॅव सीन द सेम एक्झाम्पल्स, 2 एक्झाम्पल्स डायरेक्टली वी हॅव सीन. मग त्याची थिअरीमध्ये जाण्यापूर्वी सांगणार मी आता त्याची हे गॅल्व्हॅनिक सेल याच्यामध्ये ॲट द एक्सपेन्स ऑफ स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिॲक्शन वी गेट इलेक्ट्रिसिटी. ओके, इलेक्ट्रोलिसिसच्या उलटं तिकडे आपण इलेक्ट्रिसिटी वापरायचो टू कॅरी आउट नॉन स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिॲक्शन. तर याच्यामधले जे बारकावे शिकायचे त्याच्यासाठी पहिल्यांदा एक 2 सेल्स आपण डायरेक्टली बघितले आणि त्याचे आणखी थोडे बारकावे बघूया. म्हणजे आपल्याला एक ब्रॉड बेस तयार होईल आणि मग त्यातला प्रत्येक बारकावा बघायचे मग नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात होणार असं. ॲक्च्युली Ni2 मग हाफ सेल्स म्हणालो होतो. म्हणजे बघा मेटल रॉड, मग त्यात आणखी वेगळे वेगळे प्रकार पण असतात, बट वी स्टार्टेड विथ दिस म्हणून असं म्हणून तर बारकावे येतात त्या वेळेला ते बघू. मेटल रॉड, मग मेटल वायर असेल, मेटल प्लेट असेल. ओके, तर मेटल रॉड सपोज दॅट रिप्रेझेंटेड बाय M म्हणजे झिंक असेल, कॉपर असेल, डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स. त्याचा काही चार्ज असेल, +N म्हणतो मी, म्हणजे झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ Zn+2 आयन्स. मग Zn+2 ॲक्वस सोल्युशन देणारं मग झिंक सल्फेटच वापरायला पाहिजे असं काही नाही. नॉर्मली वी यूज झिंक सल्फेट. ओके, झिंक+2 फ्री आयन्स इन ॲक्वस सोल्युशन शुड बी अवेलेबल. मग झिंक सल्फेटच्या ऐवजी झिंक नायट्रेट वापरलं. ओके, तर मेटल रॉड डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स. ओके, मेटल रॉड डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, त्याला हाफ सेल म्हणणार आहोत आपण. आणि हाफ सेलला पण इलेक्ट्रोड म्हणायची पद्धत आहे. म्हणजे फक्त रॉड डीप्ड इन द सोल्युशन, त्या रॉडला पण इलेक्ट्रोड म्हणतात. कुठल्या रेफरन्समध्ये चर्चा चालू आहे त्याप्रमाणे ते समजून घ्यायचं, फार काही गोंधळ होत नाही. पण सांगितलं मेटल रॉड डीप्ड, फॉर एक्झाम्पल लगेच डोळ्यासमोर एखादं एक्झाम्पल आणायचं. झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ Zn+2, फॉर एक्झाम्पल झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, तर त्याला हाफ सेल म्हणायचं. किंवा पुढे जाऊन आपण इलेक्ट्रोड म्हणणार आहोत. सध्या हाफ सेल म्हणा. आणि फक्त रॉडला पण काही वेळेला इलेक्ट्रोड म्हणतात. कुठल्या रेफरन्समध्ये ते सेंटेन्स आहे त्याच्यावरून अर्थ समजून घ्यायचा. ओके, अँड सच Ni2 हाफ सेल्स, नाही का, हाफ सेल्स if they are joined, connected externally by wire, नाही का. मग हे काही चार्जेस वगैरे अजून एक्सप्लेन करायचे आहेत. अर्लियर लेक्चरमध्ये हेच 2 घेतले होते, आता पुन्हा घेतलेत. त्यातले काही बारकावे चर्चेत आणण्यासाठी ते अजून सांगायचं आहे. झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, म्हणजे झिंक रॉड इज इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स Zn+2 आयन्स. कॉपर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स Cu+2 आयन्स. तर हे 2 हाफ सेल आहेत. तिकडं पण एक सिल्वर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ Ag+ आयन्स, Ag+ आयन्स फ्री ॲक्वस सोल्युशन ऑफ AgNO3 घेतलं तर. ओके, ॲक्वस सोल्युशन हा सॉलिड आहे, कॉपर हा ॲक्वस सांगणार परत. आणि हे झालेलंच आहे अर्लियर लेक्चर, फक्त एका वेगळ्या
अँगलनी पुन्हा एकदा डिस्कस करतो आहे. तर हाफ सेल म्हणजे आत्ता या स्टेजला जे करेक्टच आहे, त्यात आणखी काही गोष्टी ॲड होणार आहेत, पण या स्टेजला मेटल रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, फ्री आयन्स. ओके. अँड वेन सच टू हाफ cells, when they are joined externally by wire and internally by बघा, आता तुम्हाला ऐकलेलं तुम्ही तरी पण सॉल्ब्रिज असं जर केलं तर काय होणार? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स विल टेक प्लेस. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सिम्बॉल लिहिला आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इलेक्ट्रिसिटी. तर आम्ही मग एक्झाम्पल म्हणून झिंक रॉड डीप्ड इन झिंक सल्फेट, कॉपर रॉड डीप्ड इन कॉपर सल्फेट असे दोन घेतले. बिकरमध्ये झिंक सल्फेट, त्यात झिंक रॉड. बिकरमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन, ॲक्वा सोल्युशन, कॉपर रॉड, आणि एक्सटर्नली वायरने जोडलं, आणि इंटरनली सॉल्ब्रिज. अर्लियर लेक्चरमध्ये सांगितलं मी सॉल्ब्रिज म्हणजे काय. ओके. पुढं त्यातले आणखी काही बारकावे बघणार आहे मी, पुन्हा सांगतो. ओके. आणि असं वेन दे आर जॉईंट फ्लो गॅल्व्हॅनोमीटर, ओके, किंवा त्याचं जे काही तिथं पोटेन्शियल डेव्हलप होईल, EMF, त्याला करस्पॉन्डिंग बल्ब किंवा काय लावलं तर तिथं जाणवणार. सो डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅज टेकन प्लेस, ते आम्हाला जाणवलं. आणि मग असे वेगळे हाफ सेल घेतले आपण. सध्या 1-2-3 हाफ सेलवरच्या भोवतीच फिरतो आहे. इनिशियली असंच असावं, देन वी कॅन कन्सिडर सो मेनी. आणि मग त्यात पण थोडा फरक ब्रॉडली कन्सेप्ट तीच राहणार आहे. कॉपर रॉड डीप्ड इन कॉपर सल्फेट म्हणजे कॉपर रॉड इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ कॉपर आयन्स, क्युप्रिक आयन्स, +2वाला कॉपरला क्युप्रिक म्हणतात. सिल्वर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ Ag+ आयन्स, फ्री Ag+ आयन्स म्हणून AgNO3 सोल्युशन, ॲक्वस. तर तेव्हा पण असंच लक्षात आलं, वेन दे आर जॉईंड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ब्रिज, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इलेक्ट्रिसिटी इज ऑब्टेन्ड. एक्सटर्नल वायरमधून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाला म्हणजे इलेक्ट्रिसिटी इज ऑब्टेन्ड. सो वी गेट इलेक्ट्रिसिटी. आणि त्यावेळेला काय झालं होतं ते जे आपण सेपरेट बघितलं, झिंक ॲटम ऑन द रॉड गेट ऑक्सिडाइज टू Zn+2 अँड कॉपर आयन्स इन द सोल्युशन. ओके. लगेच तुम्हाला वाटलं हे कन्फ्युजिंग, मी आता काय बोलतो. पटकन मागचं लेक्चर बघायचं. त्यातलेच आणखी बारकावे सांगताना ते थोडं रिपीट होतं, पण फास्ट होईल. नवीन वेगळं काय असेल ते स्लो होईल असं. ओके. तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडून इकडंच का झाला तर आम्हाला माहीत झालेलं आहे. दिस रिॲक्शन जी लिहिलेली आहे मी आता, मी हे इकडं म्हणजे अशी उलटी पण लिहू शकलो असतो ना, कागदावर लिहिताना काही लक्षात येणार नाही. एक रिॲक्शन आहे नाही का, हे रिॲक्टंट्स आणि हे प्रोडक्ट्स म्हणजे असं लिहू शकलो असतो. बट दिस रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस रेडॉक्स नाही का. स्पॉन्टेनियस आहे म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंक. आणि मग आपण त्याचा एक्सपेरिमेंट पण केला होता, म्हणजे केला तर असं होणार हे सांगितलं होतं की कॉपर सल्फेट ॲक्वस सोल्युशन म्हणजे कॉपर +2 आयन्स फ्री, त्याच्यामध्ये जर कॉपर रॉड डीप केलं, कॉपर रॉड, कॉपर वायर, झिंक रॉड, आता असा एक्सपेरिमेंट केला होता तो सांगतो. झिंक रॉड जर डायरेक्ट कॉपर सल्फेटमध्ये मिक्स केलं तर ही रिॲक्शन होणार. आणि आम्हाला ते कळलं होतं, सांगितलं होतं मी, तरी रिपीट करतो थोडक्यात. महत्त्वाचं आहे, परत पुढं होणार नाही रिपीट. ब्लू कलर बिकम्स फेंट. लार्ज अमाऊंट ऑफ झिंक असेल तर इट विल व्हॅनिश स्टेप बाय स्टेप आफ्टर सम टाईम. याचा अर्थ ही रिॲक्शन होते म्हणजे ही स्पॉन्टॅनियस रेडॉक्स आहे. मिक्स केल्या आपोआप होतात, स्पॉन्टॅनियस. आणि रेडॉक्स आहे का बरं तर रिॲक्टंट साईडला मिक्स करण्यापूर्वी कॉपर +2 आहे. आफ्टर द रिॲक्शन कॉपर 0 आहे म्हणजे +2 हॅज एक्सेप्टेड द रिॲक्शन. झिंक 0वाला एलिमेंटल कंपाऊंडमध्ये +2 आहे म्हणजे ऑक्सिडेशन. ओके. सो हे अरेंज केलं म्हणजे ही जी स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिॲक्शन आहे ती या पद्धतीने अरेंज केली. तो जो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स रेडॉक्स रिॲक्शन होणार आहे ती अशी झाली. आणि मग रिॲक्शन बेसिकली अल्टिमेटली दोन्हीचं एकत्रित मिळून हीच झालेली आहे. एकत्रित विचार केला तर हीच झालेली आहे. पण अशी अरेंजमेंट केल्यामुळं काय झालं, जे काही
डोनेशन अँड गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जे काही रेडॉक्स झालेलं आहे ते थ्रू एक्सटर्नल वायर झालं, त्यामुळं वी गेट इलेक्ट्रिसिटी दॅट कॅन बी यूज्ड. म्हणून हा गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टिक सेल. पण यातला मग एक कुठला तर एक म्हणजे आणखी एक्झाम्पल्स फक्त झिंक हाफ सेल घेऊन पण करू शकतो आपण. 1-2 एक्झाम्पल भोवती आपण जरा अंदाज घेऊ या टाईपचा, आणि मग मी जसं मगाशी बोललो यातले आणखी काही थिओरिटिकल डिटेल्स बघत गेलो की मग आणखी वेगळे वेगळे हाफ सेल्स आणि मग भरपूर बघणार. तर तसं तिकडेही बघितलं होतं कॉपर हाफ सेल. आणि मग बाकीच्या कंडिशन्स आम्ही सेम ठेवल्या, म्हणजे आम्ही ते पण आत्ताच सांगून ठेवतो की बाकी हे सगळं करत असताना बाकीच्या कंडिशन सेम ठेवल्या. म्हणजे जे ॲक्वस सोल्युशन्स घेणार आहोत ते 1 मोलार घेणार असतो, म्हणजे झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, सिल्वर नायट्रेट किंवा आणखी वेगळे वेगळे येणार आहे पुढं, तर 1 मोलार किंवा ॲक्च्युली तो युनिट ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. तर सध्या ते जरा बाजूला ठेवूया, 1 मोलार सोल्युशन 298 केल्विन. कुठं गॅस इन्वॉल्ड असेल तेव्हा 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. जेव्हा गॅस येईल तेव्हा बघू. हे कंडिशन्स असतील तर त्याला स्टँडर्ड कंडिशन म्हणतात. बारीक अक्षरात लिहिलं, बोललो आहे मी, स्टँडर्ड कंडिशन. मग त्या कंडिशन्स सेम ठेवल्या. 1 मोलार सोल्युशन म्हणजे झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, सिल्वर नायट्रेट, 1 मोलार, मोलॅरिटी 1, 298 केल्विन, हे फिक्स. म्हणजे हे बाकीचे फॅक्टर्स फिक्स. आणि झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल वेन दे आर जॉईंट, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा झाला झिंक रॉडकडून कॉपर रॉडकडे. तर असाच का झाला, तर असा झाला तर झिंक ॲटम्स गेट ऑक्सिडाइज्ड अँड कॉपर आयन्स इन द सोल्युशन गेट रिड्यूस्ड. म्हणजेच दॅट करस्पॉन्ड्स टू दिस रिॲक्शन अँड दिस इज अ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. जसं मी कसं सांगितलं इथं प्रूव्ह करून दाखवलं. झिंक रॉड डायरेक्टली कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये ठेवला, इफ इट इज इन्सर्टेड, इमर्स्ड, ॲडेड, रिॲक्शन झाली. कलरवरून कळलं. उलटं करून बघा. ओके, झिंक सल्फेट सोल्युशन ॲक्वस घ्या आणि त्याच्यामध्ये कॉपर रॉड टाका, नो चेंज. ओके, कारण कॉपर ती जर रिॲक्शन झाली असती उलटी तर कॉपर सल्फेट होणार, म्हणजे ब्लू कलर डेव्हलप व्हायला पाहिजे. झिंक सल्फेट इज कलरलेस, सो इट डझंट टेक प्लेस. तर ते आपण बघितलं. तसंच इकडं पण आता इथं बघा. आणि मग म्हणून इथं ऑक्सिडेशन झालं, रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले. अर्ली लेक्चरमध्ये आपण बघितलेलं असं मी पटपट सांगतो. त्यामुळं हा ॲनोड बघा, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे निगेटिव्ह ॲनोड. तर स्कूल लेवलचं बाजूला ठेवा, तिकडं फक्त इलेक्ट्रोलिसिसचं एक्झाम्पल असायचं शॉर्टमध्ये. इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इज ॲनोड. आणि इलेक्ट्रोलिसिसमध्ये म्हणून तिकडं पॉझिटिव्ह ॲनोड, निगेटिव्ह कॅथोड. ते तसं लक्षात ठेवायचं नाही, असं करायचं. दिस इज कॅथोड. मी पुन्हा सांगतो, प्रिव्हियस लेक्चर बघा ह्याचं. पण बाकीच्या कंडिशन्स सेम, 1 मोलार, 298 वगैरे. फक्त काय केलं याच्यामध्ये, कॉपर हाफ सेल फिक्स ठेवला आणि सिल्वर हाफ सेल, बोथ आर कपल्ड, म्हणजे दे आर जॉईंट एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. तेव्हा पण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाला. पण तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉपर रॉडकडून सिल्वर रॉडकडे असा झाला. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाला, हे पहिलं महत्त्वाचं. पण असा झाला, तसा का झालं, पुन्हा तेच एक्सपेरिमेंट. आता मी सांगितलं तशा पद्धतीचं एक्सपेरिमेंट बघा. आता हे ओके की सिल्वर नायट्रेट सोल्युशन AgNO3 बघा, एक्सप्लेन करताना लिहितो. आता हे थोडं रिपीट होतं आहे, एका वेगळ्या पर्पजसाठी रिपीट करून. अँड टू इट इफ कॉपर रॉड इज ॲडेड, दिस रिॲक्शन विल टेक प्लेस. आणि सिल्वर नायट्रेट ट्रान्सपरंट सोल्युशन आहे, कलरलेस, ब्लू कलर तयार व्हायला लागला. पुरावा आहे, एक्सपेरिमेंट. मीन्स दिस इज स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन. स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिॲक्शन ही आहे. तेच उलटं केलं असतं की इथं कॉपर नायट्रेट किंवा कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये सिल्वर रॉड, म्हणजे ही अशी रिॲक्शन, इट विल नॉट टेक प्लेस. मग ती स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिॲक्शन. आणि मग हे एक्सप्लेनेशन आहे की वेन दीज टू हाफ सेल्स आर जॉईंट,
ऑक्सिडेशन ऑफ कॉपर ॲटम्स अँड रिडक्शन ऑफ सिल्वर आयन्स सोल्युशनमधले. हे असं आपण इथंपर्यंत बघितलं. आता त्याच्यामध्ये तिथं काही चार्जेस वगैरे लिहिलेले आहेत, ते थोडंसं गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत. बघण्याचा एक सिक्वेन्स आहे आणि त्या सिक्वेन्सनीच घ्यायचं असतं. डायरेक्ट हाफ सेलचं चर्चा करतात नोट्स आणि पुस्तकामध्ये, तसं नाही आहे, पण सिक्वेन्सनीच बघायचं असतं आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे तसंच का बघायचं असतं. तरी पण त्याच्या आधी डायरेक्ट काही एक्झाम्पल्स घेऊन थोडीशी आउटलाईन दिली तर ते सिक्वेन्सनी बघणं सोयीचं होणार आहे. कारण ॲक्च्युअल सिक्वेन्स कसा शिकण्याचा असतो म्हणजे आपण तसंच शिकणार आहोत. आता आयडिया घेतो आहे आणि तसं शिकताना ते हे सगळं चर्चा झालेलं असल्यामुळं ते आपल्याला काहीतरी वेगळं वाटणार नाही, अवघड वाटणार नाही. तर ॲक्च्युली 2 हाफ सेल्स हे ठीक आहे, वेन दे आर जॉईंट तर त्याच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. म्हणजे त्याच्यासाठी पहिल्यांदा पोटेन्शियोमेट्री शिकायचं असतं. आपण बघणार शिकणार पोटेन्शियोमेट्री, तो एक्सपेरिमेंट. म्हणजे हा आता सेल आहे ना, इलेक्ट्रिसिटी वी गेट, तर ते पोटेन्शियोमेट्रीमधून त्याचा EMF काढायचा असतो, तर तो शिकायचा. मग या टाईपच्या सेलमध्ये लक्षात आलं की EMF ऑफ द सेल, जसं की आपला ड्राय सेल रुटीन वापरतो आपण टॉर्च, तो 1.5 व्होल्ट आहे. डॅनियल सेल म्हणजे हे कंडिशन्स फिक्स आहेत बरं का, त्याला स्टँडर्ड कंडिशन्स म्हणतो, त्या रेंजमध्ये ते फिक्स ठेवून ते बदललं की परत बदल होतात. त्याचाही परत त्यात पुढं अभ्यास आहे, पण सांगतो आहे मी, पण एकाच वेळेला सगळं नाही बघता येत. तर याचा 1.1 व्होल्ट आहे, त्याचा आणखी वेगळा आहे, कमी आहे, असं नाही का. पण तर पोटेन्शियोमेट्री, ओके, पॉगेनडॉर्फ्स कॉम्पेन्सेशन मेथड असं ते पहिला एक्सपेरिमेंट तो शिकायचा असतो. मग त्याच्यामध्ये सेलचा EMF मिळतो आम्हाला फक्त. हा सेल असेल, हा सेल असेल आणि कुठला असेल, किंवा मी म्हणालो ती ड्राय सेल आपला तो असेल. आणि मग सेलचा EMF मिळाल्यानंतर मग लक्षात आलं की कुठल्या तरी एका हाफ सेलमध्ये काहीतरी आम्ही चेंज केला. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्डच्या ऐवजी 1.1 मोलारच्या ऐवजी 1.2 मोलार किंवा 0.8 मोलार, तर पोटेन्शियोमेट्री मेथडनी EMF बदलतो. टेम्परेचर चेंज केला तर EMF बदलतो वगैरे. आणि मग आमच्या लक्षात आलं की त्या सेलचा EMF ते अजून शिकायचं आहे मला, हाऊ टू फाइंड पोटेन्शियोमेट्री. आणि मग हाफ सेल पोटेन्शियल ही कन्सेप्ट आली. ओके, हाफ सेल पोटेन्शियल, त्यालाच पुढे जाणं आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, मग रिडक्शन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, असं हे ॲक्च्युली ही शिकण्याची हे शिकायचं आहे. ते शिकत असताना मागच्या वेळेला डायरेक्ट 2 एक्झाम्पल्स बघितले, त्यातले जरा आपल्या स्टाईलनी रेडॉक्सच्या बेसच्या जोरावरती काही हे पुन्हा एकदा व्यवस्थित बघू. आणि मग ते जो सिक्वेन्स आहे प्रॉपर सिक्वेन्स शिकण्याचा, ते शिकताना जरा इंटरेस्टिंग असेल आणि सोपं जाईल म्हणून. तर ते सांगताना तो मध्ये काही लिहिलेल्या गोष्टी त्या थोडं आय नीड टू रब इट. येस, जस्ट लुक हिअर. तर बघा आपल्याला दिस इज अ स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन हे पडतं. हे आपल्याला मगाशी दाखवलं तसं करूनही बघता येतं. आणि कलरवरून अगदी सिम्पल एक्सपेरिमेंटनी पण करता येतं, फार कॉम्प्लिकेटेड किंवा फार नॉलेजची गरज नाही. ब्लू कलर फेंट झाला वगैरे त्याच्यावरून, आणि डायरेक्ट झिंक रॉड कॉपर सल्फेटमध्ये डीप केला, ब्लू कलर फेड्स, उलटं केलं, कॉपर रॉड इज डीप्ड इन झिंक सल्फेट, काही झालं नाही वगैरे. तसंच इथेही करता येतं. इन सिल्वर नायट्रेट सोल्युशन कॉपर रॉड और वायर, कॉपर वायर इज इमर्स्ड, ब्लू कलर तयार झाला म्हणजे कॉपर +2 तयार झाले. उलटं केलं, सिल्वरची वायर किंवा रॉड कॉपर +2च्या सोल्युशनमध्ये कॉपर नायट्रेटमध्ये इमर्स केली, काही झालं नाही, नाही का, म्हणजे ब्लू कलर फेंट झाला असता, नाही तर काही झालं असतं तर. ओके, तर हे असं आम्हाला कळलं. पण त्याला रिलेटेड जेव्हा हाफ सेल म्हणायला आपण सुरुवात केली, झिंक रॉड एक्झाम्पल म्हणून घेतो आहे, तसं मग अनेक एक्झाम्पल्स येतील. काही ठराविक एक्झाम्पल्सवरून मग जनरलाइज करू की मेटल रॉड्स डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, असे 2 हाफ सेल्स घेतले. फॉर एक्झाम्पल झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट ॲक्वस, कॉपर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट ॲक्वस, अँड वेन दे आर जॉईंड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, जी त्याची स्पॉन्टेनियस रेडॉक्स असेल त्याप्रमाणे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. अरे असं कसं काय होतं? कारण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स केव्हा होतो, कसा होतो ते आम्हाला माहिती आहे.
water flows from higher level to lower level, heat flows from body at higher temperature to body at lower temperature. ॲक्च्युली फ्लो दोन्हीकडून होत असतो, पण रेट ऑफ फ्लो ऑफ हीट फ्रॉम समजा एक 35 डिग्री सेल्सिअसला बॉडी आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एक 20 डिग्री सेल्सिअसला आहे, तर 35 to 20 फ्लो ऑफ हीट आणि 20 to 35 ॲक्च्युली दोन्ही चालू असतं. बट द रेट ऑफ 35 to 20 डिग्री सेल्सिअसमध्ये इज मोर, त्यामुळे अल्टिमेट फ्लो 35 डिग्री सेल्सिअसवाल्याकडून 20कडे असा दिसतो. म्हणून म्हणताना प्रॅक्टिकली असं म्हणायचं रेट ऑफ फ्लो ऑफ हीट. त्यामुळे अल्टिमेट फ्लो ऑफ हीट फ्रॉम हायर बॉडी टू टेम्परेचर ॲट हायर टेम्परेचर, बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ओके, तसं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्ससुद्धा हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन ग्रेडियंट हायर टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट साईट, इलेक्ट्रॉन रिच साईट टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट साईट, हायर कॉन्सन्ट्रेशन पॉईंट ऑफ इलेक्ट्रॉन्स करस्पॉन्डिंग पॉईंट ऑफ व्ह्यू टू लोअर, असं होत असतो. आणि मग ज्या अर्थी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाला हे आम्हाला माहिती आहे, तिथे जे कोण अरेंज त्यांच्यातली ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस रिडॉक्स आहे हे आम्हाला कळलं. त्याप्रमाणे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडं होतो हे कळतं आम्हाला. ओके, तर आणखी त्याच्यामध्ये गेलं पाहिजे की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन शेवटी पोटेन्शियल डिफरन्स वगैरे आपण जो म्हणतो तसं काहीतरी इथं झालं पाहिजे, होत असलं पाहिजे. तर मुद्दा असा आहे, मग आता एका हाफ सेलकडे या, म्हणजे या एका हाफ सेलची म्हणजे जिथून सुरुवात झालेली आहे ती डायरेक्ट इथून सुरू करतात. ठीक आहे, त्याच्याही मी आधी सांगितलं की सिक्वेन्स कसा पाहिजे, आपण तो सुरू करणार. हे एकदा ब्रॉड आउटलाईन म्हणजे आजचं लेक्चर झालं की मग त्या सिक्वेन्सप्रमाणे परत सुरू करणार. येस, सो एनी हाफ सेल म्हणजे मेटल रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, मेटल एम म्हणालो आणि आयन्स जनरल पण लिहिता येईल. मी मुद्दाम जनरल पण एक एक्झाम्पल लिहून सांगतो. मेटल रॉड डीप्ड इन दी सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, लेट इट बी झिंक रॉड, कुठलाही घेता येईल, सगळ्यांना हे लागू असणार आहे. झिंक रॉड कन्सेप्ट ब्रॉडली लागू असणार आहे, किती लागू आहे वगैरे असं तो भाग वेगळा. झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ म्हणजे झिंक सल्फेट नॉर्मली घेतो आपण, झिंक नायट्रेट, ॲक्वस सोल्युशन म्हणजेच आमच्या या केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून ॲक्वस सोल्युशन ऑफ Zn+2. नॉर्मली आपण झिंक सल्फेट ॲक्वस घेतो, ठीक आहे, ZnSO4 ॲक्वस, ठीक आहे. मेटल रॉड वेन इट इज डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, तर व्हॉट हॅपन्स इज दिस, मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक आयन्स, टेम्परेचर अशा फॅक्टर्सवरती ते अवलंबून आहे. पण ते काही अवलंबून आहे, पण ते आता आम्ही ते फिक्स केलेत. स्टँडर्ड कंडिशनला अभ्यास करायचं ठरलं आहे. 298 केल्विन टेम्परेचर, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, जो कोण सोल्युशन असेल तो. गॅस जेव्हा पुढं चर्चेत येईल त्यावेळेला 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर ऑफ द गॅस. रॉड वायर जी डीप करतो ती प्युअर, हे कंडिशन्स फिक्स केल्या. तर म्हणजे मग त्याच्यामुळं पडणारा फरक आणि एकाच वेळेला 4-4, 3-3 फॅक्टर्स बदलले तर काय बदलतो आहे आणि कशामुळं कळत नाही. म्हणून तर हे फिक्स केलं स्टँडर्ड कंडिशन्स शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहितात, स्टँडर्ड कंडिशन्स. ओके, तर वेन अ मेटल रॉड इज डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, फॉर एक्झाम्पल झिंक रॉड डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, बोथ टेंडन्सीज आर देअर. त्या हाफ सेलमधलं चाललं पहिला की झिंक ॲटम्स ऑन द रॉड. ओके, आता झिंक आयन्स आहेत म्हणजे त्याला काउंटर आयन बाजूला निगेटिव्ह कोणतरी आहे, जसं की नॉर्मली सल्फेट आयन असतो, ते आपल्याला डोक्यात पाहिजे. फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू सल्फेट आयन रिमेन सल्फेट आयन, त्याच्याबरोबरचा काउंटर आयन बदलतो म्हणून तो लिहिला नाही. आपण म्हणतो नाही का रेडॉक्समध्ये शिकलो, कॅन्सलिंग कॉमन आयन्स ऑन बोथ साईड्स. झिंक गेट्स रॉडवरचं झिंक, रॉड वायर प्लेट काही असेल सॉलिडवाला, इफ इट इज इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स असं असेल तरच, म्हणजे झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री Zn+2 आयन्स असं असेल तरच झिंक ॲटम्स हॅव टेंडन्सी टू गेट डिझॉल्ड इन द फॉर्म ऑफ, आता त्याची +2 फॉर्ममध्ये टेंडन्सी आहे. 2+ लिहायची अलीकडचा ट्रेंड आहे. +2 लिहिलं तर चूक नाही आहे, 2+. ओके, आम्हाला जास्त अशी सवय आहे, +2, +3, +1. ओके,
has tendency to get converted into zinc ions and go in the solution. मग रॉडवरचा ॲटम सोल्युशनमध्ये Zn+2 फॉर्ममध्ये गेला तर मागं इलेक्ट्रॉन्स राहणार. ही टेंडन्सी आहे. झिंक ॲटम्स हॅव टेंडन्सी म्हणजे हे ऑक्सिडेशन, ही टेंडन्सी आहे. आता ही टेंडन्सी एक एक्झाम्पल म्हणून एक हाफ सेल घेतलं. ही टेंडन्सी प्रत्येक हाफ सेलमध्ये आहे बरं का. पूर्ण आहे का पुढचं हे पूर्ण आहे का. सायमल्टेनियसली झिंक आयन्स इन द सोल्युशनमध्ये आधी असलेले हे आता नवीन तयार झालेले. ओके, आता तयार झाल्यानंतर ते त्या सोल्युशनचाच भाग होतात. झिंक आयन्स इन द सोल्युशन दे हॅव टेंडन्सी टू, दे हॅव पोटेन्शियल, दे हॅव टेंडन्सी, कपॅसिटी, दे हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट. कारण का मेटल्स आहेत. आता मेटल म्हणजे काय असतं आम्हाला माहिती आहे. रिप्रेझेंटेटिव्ह न्यूक्लियस म्हणूया, अँड इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल, नाही का. ते काय असतात, फ्री, मोबाईल. आठवलं का मेटलसाठीची मेटॅलिक बॉन्डिंग थिअरी कधी बघितली होती, 11th. मेटल्स आर दोज विच इझिली गेट कन्वर्टेड इंटू कॅशन्स. म्हणजेच काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द मेटल. मग कुणाचं पोटेन्शियल त्यातल्या त्यात कमी जास्त असेल, सोडियम, झिंक, आयर्न, ते ठीक आहे. पण मेटल्स आर दोज विच इझिली गेट कन्वर्टेड इंटू कॅशन्स, म्हणजे नॉन मेटल आणि इतर एलिमेंट्सच्या तुलनेमध्ये. म्हणजेच मेटल्स आर दोज हुज valence electrons present in the valence shell, electrons present in the outermost shell, that gets removed easily. It can be donated easily. ओके, मग जसं झिंकचं Zn+2 फॉर्ममध्ये जाण्याची टेंडन्सी आहे, पण झिंक इन कॉन्टॅक्ट विथ Zn+2 आहे. असं असल्यामुळं नाही तर नॉर्मली, पण तो मेटल्स रिलीज करतात इलेक्ट्रॉन्स, म्हणजे कोणतरी घेणारा असेल त्यावेळेलाच बरं का. घेण्याची टेंडन्सी वीक असली तरी याची देण्याची जास्त आहे, म्हणून तो मेटल. असं कोणी कॅप्चर करायला, एक्सेप्ट करायला नाही आहे तरी मेटलने इलेक्ट्रॉन दिले, असं होत नाही. ओके, आणि मग ते आपण फ्री इलेक्ट्रॉन थिअरी, फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन थिअरी, मेटॅलिक बॉन्डिंग अशी कन्सेप्ट मागं बघितली होती. परत इकडे या. ॲटम्स ऑन द रॉड हॅव टेंडन्सी टू गेट डिझॉल्व्ड इन द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ Zn+2 आयन्स, अँड आयन्स इन द सोल्युशन, त्याचेच आयन्स असतील तरच ही टेंडन्सी आहे. हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट. आता एक्सेप्ट करणार म्हणजे कुणाकडून करणार, जे फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्स इथे ॲटम्स आहेत त्याचेच ॲटम्स आहेत. ओके, हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इन टू ॲटम्स, सॉलिड. आता हे झालं रिडक्शन म्हणतो मी, समजण्यासाठी बारीक लिहिलं आहे बघा. आता हे बोथ टेंडन्सीज आर देअर, ॲक्च्युली बोथ टेंडन्सीज आर देअर, हे लक्षात घ्या. ॲक्च्युली हाफ सेलचा सेपरेट विचार केला तर द टू थिंग्स आर सेपरेट बट ते टेक प्लेस सायमल्टेनियसली, दोन्ही जोडल्यानंतर. पण सेपरेट काय आहेत दोघांचं, सेपरेट त्या हाफ सेलचा विचार केला तर एक्झाम्पल म्हणून झिंक हाफ सेल घेतला आहे की मेटल्स हॅव टेंडन्सी टू गेट कन्वर्टेड इन टू कॅशन्स, त्याचा जो कॅशन असेल त्याचा जो नॉर्मल ऑक्सिडेशन नंबर असेल. ॲट द सेम टाईम इट्स ओन आयन्स इन द सोल्युशन हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इन टू ॲटम्स. आता तो कॅशन इलेक्ट्रॉन घेणार तर मेटलचे जे फ्री व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते एक्सेप्ट करणार, रिडक्शन. सो बोथ टेंडन्सीज आर देअर इन अ हाफ सेल. आता हे असं कसं काय असू शकेल, जर माझ्या पद्धतीने सांगतो. बघा ना तुम्ही, झिंक ॲटम म्हणजे एक कल्पना करा तुम्ही की झिंक न्यूक्लियस आणि फक्त आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स लिहितो, आउटरमधलं शेलमधले इलेक्ट्रॉन्स. मग त्यावेळेला मेटल म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ मेटल, त्यांचे IP आयनायझेशन एन्थाल्पी लेस, दे कॅन बी इझिली रिमूव्ड. ते फ्री मोबाईल आहेत, म्हणजे इझिली दे कॅन बी रिमूव्ड, या अर्थाने फ्री मोबाईल. तर ती कन्सेप्ट माहीत असली पाहिजे, म्हणजे हे लगेच पडतं. आता हे ॲटमवाला झिंक असा रिप्रेझेंट केला, म्हणजे त्याचं न्यूक्लियस, त्याचे इनर शेल्स, त्यातले इलेक्ट्रॉन्स, आणि हा आउटरमोस्ट शेलमधले समजा 2 दाखवले मी झिंकचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 आर अवेलेबल म्हणून. आणि हा सोल्युशनमधला कॅशन, तो फ्री आयन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ झिंक ॲटम हे असं पण, द झिंक न्यूक्लियस हॅज व्हेरी लेस पोटेन्शियल, लेस अट्रॅक्शन, दे कॅन इझिली रिलीज. म्हणजेच न्यूक्लियसचं पोटेन्शियल अट्रॅक्शन पुल ऑफ द झिंक न्यूक्लियस हे सगळ्या मेटल्सला लागू आहे. झिंकचं एक्झाम्पल ऑन इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज व्हेरी लेस. असं असताना +2 चार्ज असलेला झिंक कॅशन जेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो,
नाही का, रॉडवरचा झिंक ॲटम असा इमॅजिन करायला शिका. त्यातला एक ॲटम रॉडवरती, सो मेनी ॲटम्स आर टुगेदर, त्याचा रॉड झाला झिंक रॉड. मग पण कुठलाही एक ॲटम जरी विचारात घेतला तर झिंक आणि त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, नाही का, आणखी मेटल आहे याचा अर्थच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर फ्री मोबाईल. झिंकचा त्या न्यूक्लियसचा कंट्रोल, अट्रॅक्शन, होल्ड ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज लेस. आणि अशा परिस्थितीमध्ये बाजूला ॲक्वस सोल्युशन आहे, नाही का, रॉडवरचा एक रिप्रेझेंटेटिव्ह एक ॲटम दाखवला आहे. सोल्युशनमधला हा Zn+2. आता तो +2 चार्ज आहे, म्हणजे अट्रॅक्शन फॉर निगेटिव्ह चार्ज. आणि हे लुजली बॉन्ड असतात, लुजली बॉन्डेड, म्हणून तर त्याला फ्री मोबाईल म्हटलं आहे, मेटल्स. त्यामुळं आणि मग याची अट्रॅक्टिव्ह कपॅसिटी त्या मोमेंटला +2 चार्ज आहे, याच्यावरती काहीतरी आहे. मग कुठल्या तर एका मोमेंटला हे दोन इलेक्ट्रॉन्स इकडं जाण्याचे चान्सेस असतात, आहेत. त्या मोमेंटला हा झाला ॲटम, हा झाला कॅशन. कळलं का? म्हणजे हे काही फार मोठी थिअरी नाही आहे किंवा काहीतरी फार जादू वगैरे, म्हणजे जादू असं काही नसतेच. आपल्याला काही जेव्हा त्याच्या मागचं रिझन माहीत नसतं तेव्हा आपण चमत्कार म्हणतो. जनरल लाईफमध्ये पण पटकन त्यातलं कारण कळत नाही किंवा अनएक्सपेक्टेड होतं, एक्सप्लेनेशन देता येत. सायन्समध्ये एवढ्या गोष्टी डेव्हलप झाल्या, तर सायन्समध्ये एवढं तरी कळलं की एवढ्या डेव्हलप झाल्या, एवढ्या माहिती झाल्या, कितीतरी माहिती व्हायची आहेत याचा अंदाज येतो, तेव्हा त्याला सायन्स खरं कळलं. म्हणजे सायन्सच्या कपॅसिटीच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. असं कसं शेवटी सायन्स म्हणजे काय? आपण साधं एक्सपेरिमेंट जरी केलं, एखादी गोष्ट मी अशा पद्धतीने खाऊन बघितलं, एवढा गॅप ठेवून बघितला, पाणी पिऊन बघितलं, हे जास्त खाल्लं, ते असे प्रयोग जरी केले 2-3 महिने, नोंदी ठेवल्या आणि त्यातून काहीतरी निष्कर्ष निघाला, अशा पद्धतीने काहीतरी निष्कर्ष काढला, सायन्स. त्यामुळं जे काही आम्हाला सध्या माहीत नाही आहे ते माहिती अशा पद्धतीनेच होणार आहे. हे झालं सिम्पल एक्सपेरिमेंट आणि ऑब्झर्वेशन आणि स्टॅटिस्टिक्स. मग आणखी कॉम्प्लेक्स मॅथ्स, सायंटिफिक एक्सपेरिमेंट वगैरे वगैरे. जसं आपण हा एक्सपेरिमेंटच केला ना, की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा जॉईन केल्यानंतर कॉपर रॉडकडून सिल्वर रॉडकडेच काय झालं, तर आम्हाला ही रिॲक्शन एक्सपेरिमेंटली बीकरमध्ये करून बघितल्यानंतर कळलं की दिस इज स्पॉन्टेनियस रिडॉक्स. त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असाच होणार, हे प्रयोगावरून कळालं. अजून आम्हाला त्यातले फार बारकावे कळले नाहीत. सायन्स इथंपर्यंत सायन्स, आता पुढं जाईल. ओके, तर तुम्ही ही कल्पना करू शकता. हे पडतं का तुम्हाला? बघा, की रॉडवरचा झिंक आहे म्हणजेच तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल, आउटरमोस्ट ऑर्बिट, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये +2 वाला झिंक आहे, म्हणजे +2 चार्ज, म्हणजे अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स. तर त्याचं ह्या फ्री मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरती अट्रॅक्शन असणार. मग कुठल्या मोमेंटला हे 2 इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे गेले तर हा होणारा ॲटम, म्हणजेच त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इथं दाखवतो त्या मोमेंटला. कारण नाहीतर याचा कॅशन आणि त्याचा कॅशन क्वालिटेटिव्ह फरक नाहीच आहे. आणि त्या मोमेंटला द मोमेंट दिस 2 इलेक्ट्रॉन्स गो टू दिस Zn+2, दिस बिकम्स ॲटम अँड दिस बिकम्स कॅशन. कळलं का? बारीक लिहितो, एक्सप्लेन करताना कळत असेल तुम्हाला. म्हणजे मुद्दा कळला का की अशा प्रकारचं, म्हणजेच काय, बोथ थिंग्स टेक प्लेस सायमल्टेनियसली. आणि त्यामुळे मी दोन्ही होतात हे सेपरेट दाखवलं असलं तरी ते कसं दाखवायला पाहिजे ॲक्च्युली इथं लिहितो बघा, म्हणजे एका हाफ सेलचं फक्त. तर देर इज अन इक्विलिब्रियम वेन मेटल रॉड इज डीप्ड इन द सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स. मग सिल्वर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ Ag+ आयन्स, फ्री Ag+ आयन्स, ॲक्वा सोल्युशन. कॉपर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, +2 कॉपर, कोण +3 ॲल्युमिनियम असतात. पण त्यावेळेला ॲल्युमिनियम रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री Al+3 आयन्स. Al+3 फ्री ॲक्वा सोल्युशनमध्ये देण्यासाठी तो कुठला कंपाऊंड पाहिजे तो घ्यायचा. ओके, झिंक क्लोराईड चालत नाही, कारण झिंक क्लोराईडची सॉलिबिलिटी कमी आहे, आणि सॉलिबिलिटी कमी आहे आणि मग त्याचे परत डिसोसिएशन टेंडन्सी कमी आहे. ओके, ठीक आहे. इट मीन्स दॅट त्या हाफ सेलसाठी बोलताना झिंक हाफ सेलचं एक्झाम्पल घेऊन चाललो आहे की झिंक रॉड वेन इट इज डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, देर इज अ इक्विलिब्रियम बिटवीन झिंक ॲटम्स ऑन द रॉड and zinc ions in the solution. ओके, आणि मग इक्विलिब्रियम आहे आणि केव्हा तरी दोन्हीचा कुठल्या तरी त्या टेम्परेचरला, त्या कॉन्सन्ट्रेशनला रेट इक्वल अँड अपोजिट होणारच. दोन्ही गोष्टी चालू आहेत. कुठल्या तर मोमेंटला हा रेट जास्त असेल, मग नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन, झिंक कॉन्सन्ट्रेशन वाढत झाला आयन्स की त्याचा वाढणार. देर विल बी एन इक्विलिब्रियम. आठवतं आहे का? बघा कुठला टॉपिक कुठं लागतो. मग तिकडं व्यवस्थित बघितल्यानंतर इथं फक्त थोडक्यात उल्लेख केला, तुम्ही विचारू शकता. ओके, सो सायमल्टेनियसली
यू शुड स्टडी ऑल दीज थिंग्स. ओके, कन्सिस्टन्सी, सातत्य केलं पाहिजे, समजून घेण्याची, त्या वेळेला वाचण्याची, मग ती रिपीट होऊन पक्का करताना थोडं पुढं मागं झालं चालेल. सो इन एनी हाफ सेल, फॉर एक्झाम्पल झिंक हाफ सेल, there is an equilibrium between atoms on the rod and cations in the solution. मग हे पण चालू आहे झिंकचं Zn+2 सायमल्टेनियसली, झिंक+2 इंटू झिंक, बोथ थिंग्स. मग इक्वल अँड अपोजिट रेट इक्विलिब्रियम. ओके, असा इक्विलिब्रियम झिंक हाफ सेलमध्ये असतो, तसा सेपरेटली विचार केला तर कॉपर हाफ सेलमध्ये पण असतो, सिल्वर हाफ सेलमध्ये पण असतो. समजलं का? मग आता तुम्ही विचार करा की दिस इक्विलिब्रियम, बघा हे आता इथंपर्यंत कळलं, तुम्ही पॉज करायचं, पुन्हा ऐकायचं, थोडे पॉईंट्स काढायचे. आता हे जे चर्चा करतो आहे मी, ही या पद्धतीची चर्चा पुस्तकात नोट्समध्ये नसते, म्हणजे त्यांना काही दोष देत नाही. डिस्कशन, त्यातले बारकावे एक्सप्लेन करण्याची पद्धत, ते टीचर्सचंच काम आहे. आणि मग ते को रिलेट करायचं, आणि मग कुठला कुठला पॉईंट चालू आहे त्याला रिलेटेड ते मुद्दे शोधून ते वाचायचं. नाहीतर कधी कधी तर टॉपिक एक चालू असतो आणि तिथं नोट्समध्ये दुसराच वाचायला सुरू कर, असं नाही. टॉपिकमधले पण पॉईंट्स, सिक्वेन्स. तर हे एका हाफ सेलचं, हे कॉपर हाफ सेलला पण लागू आहे. ओके, आता हे इथंपर्यंत झालं. पुन्हा सोयीसाठी मी आय नीड टू रब. ओके, येस, बघा तेच आहे. हे एक्झाम्पल, ते एक्झाम्पल, पहिला या एक्झाम्पलच्या अँगलने आपण चर्चा करतो आहे. सो सेपरेटली विचार केला, समजा आपण हा सॉल्ट ब्रिज आणि वायर हे डिस्कनेक्ट केलं, सॉल्ट ब्रिज काढला, तर सेपरेटली इन बोथ द हाफ सेल्स दिस इक्विलिब्रियम इज देअर. ॲटम्स इंटू कॅशन, कॅशन इंटू ॲटम, दोन्ही इक्वल आणि अपोजिट. तसंच कॉपर हाफ सेलमध्ये पण चालू आहे. कॉपर ॲटम्स, पुन्हा तसंच मी मगाशी दाखवलं तसं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कॉपर आयन्स, नाही का, ते त्यालाही लागू आहेत की न्यूक्लियस ऑफ कॉपर, मग त्याचे जे काही शेल आणि आउटरमोस्ट शेलमधले त्याचे फ्री इलेक्ट्रॉन्स, नाही का, कॉपर म्हणूया. आणि सोल्युशनमधला +2 वाला कॉपर, म्हणजे +2 कॉपर अँड दीज 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, इट हॅज टेंडन्सी टू अट्रॅक्ट. कारण का, मेटलचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दे आर लूजली बॉन्डेड, विकली अट्रॅक्टेड, म्हणून तर तो मेटल आहे. आणि मग आणि कॉपर आणि इट्स ओन आयन्स, आणि ते पण कॅशन फॉर्ममध्ये, म्हणजे +2 चार्ज, म्हणजे अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन्स मोर. तर कुठल्या त्या मोमेंटला ते 2 इलेक्ट्रॉन तिकडे गेले, तर हा कॅशन झाला, हा ॲटम झाला. असं हे कंटिन्युअसली चालू असतं इथं पण. ओके, ती टेंडन्सी असते, ते दोन्ही इक्विलिब्रियम इज डेव्हलप्ड. त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कुठल्या साईडला किती असेल वगैरे तो वेगळा भाग आहे, दॅट इज देअर. मग जसं मग अशी लिहिलं, म्हणून बघा, इन बोथ हाफ सेल्स बोथ द इक्विलिब्रिया आर देअर. बट वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट, वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट, आता जॉईन केल्यानंतर काय होणार? सेपरेटली विचार केला तर दोन्ही हाफ सेलमध्ये ही टेंडन्सी आहे. रॉडवरचे ॲटम्स कॅशनमध्ये, कॅशन सोल्युशनमधले कॅशन ॲटममध्ये चालू असतं, त्याचा जो काही रेट असेल त्याप्रमाणे. कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर फिक्स ठेवले आपण, स्टँडर्ड कंडिशन, त्या कंडिशनला त्याप्रमाणे याचं पण. बट वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, त्यावेळेला त्या मोमेंटला द 2 थिंग्स टेक प्लेस सेपरेटली बट सायमल्टेनियसली. सेपरेटली जे दोन्हीकडे होणार आहे ते सेपरेट असलं तरी दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं असल्यामुळं एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, म्हणजे सायमल्टेनियसली. ऑल्दो द 2 थिंग्स आर सेपरेट, द 2 थिंग्स टेक प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे इकडं होणारं ऑक्सिडेशन, इकडं होणारं रिडक्शन, म्हणजे हे माहिती आहे आम्हाला, आपण बघितलं पूर्वी पण. वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट, झिंक हाफ सेल, म्हणजे ह्या स्पेसिफिक केसमध्ये, मग ते तसंच का? कारण आम्हाला माहिती आहे. वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट, या एका हाफ सेलमध्ये हा इक्विलिब्रियम होता, दुसऱ्या हाफ सेलमध्ये हा इक्विलिब्रियम होता. वेन द 2 हाफ सेल्स आर जॉईंट एक्सटर्नली बाय, कपल्ड म्हणतात, एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. तर झिंक हाफ सेलमध्ये ही रिॲक्शन फेवरेबल आहे
अँड इन कॉपर हाफ सेल इक्विलिब्रियम आला होता, पण जॉईन केल्यानंतर इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला आणि काय झालं, झिंक हाफ सेलमध्ये दिस ऑक्सिडेशन रिॲक्शन इज फेवर्ड अँड इन कॉपर हाफ सेल दिस इज फेवर्ड. आणि त्यामुळं काय झालं, झिंकचं ऑक्सिडेशन झालं आणि कॉपर आयन्सचं, कॉपर कॅशनचं म्हणूया, नेट रिॲक्शन. हे फेवरेबल म्हणजे काय, झिंक चेंजिंग गेटिंग कन्वर्टिंग इन टू +2 झिंक, हे फेवरेबल. आणि तिकडं हा फेवरेबल आहे रिव्हर्स, वेन दे आर जॉईंट, वेन अँड ओनली वेन दे आर जॉईंट कपल्ड, दिस इज फेवर्ड. बघा आता हे तुम्ही जरा पॉज करून रफ वर्क करून बघायचं, एक्सप्लेन करताना त्याच गोष्टी पटपट लिहितो आहे. म्हणजेच काय झालं, झिंक प्लस कॉपर +2 गिव्ज Zn+2 नेट रिॲक्शन प्लस कॉपर, नाही का. मग इथं कॉपर सल्फेट आयन, काउंटर आयन तो इथं असेल, ते ठीक आहे. मग ही रिॲक्शन आपण नाही का सल्फेट आयन्स कॅन्सलिंग सल्फेट आयन्स कशी लिहिणार आहे, लिहिली तर ओके पटकन लिहितो बघा. झिंक ॲक्वस सोल्युशनमध्ये कॉपर +2 सल्फेट -2 झिंक +2 सल्फेट -2 सल्फेट आयन्स कॅन्सल केले तर काय दिसणार आहे, नाहीतरी कळतंय का, जे सांगतो ते कळतंय का, ओके. कळण्यासाठी लिहितो आहे आणि ते एक्सप्लेन करता लिहितो, ओके. सो स्टँडर्ड कंडिशनमध्ये हे 2 हाफ सेल जोडले सेपरेटली, दोघांच्यामध्ये हे इक्विलिब्रियम असतात. आता हे जे एक्झाम्पल आहेत नंतर ते कुठल्याही 2 हाफ सेलसाठी जनरलाइज करायचं, फक्त त्यातली कुठली स्पॉन्टेनियस रेडॉक्स आहे ते माहिती असायला पाहिजे किंवा करून घ्यायचं, ते घेता येतं एक्सपेरिमेंटली, ओके. And therefore, when they are coupled in this half cell, equilibrium gets disturbed and oxidation is favored. And in this half cell, equilibrium is disturbed. This reverse, म्हणजे reduction of copper ions is favored. आणि त्यामुळे झिंक ॲटमचं ऑक्सिडेशन झालं, कॉपर आयन्सचं रिडक्शन झालं, म्हणजे नेट रिॲक्शन, म्हणजेच ही दॅट इज वाय. आणि म्हणून याच्यातून काय कन्सेप्ट आली, मग त्या मोमेंटला झिंक इक्विलिब्रियम इज देअर इन बोथ हाफ सेल्स. आता मुद्दा कुठे आहे, हे तर इथंपर्यंत माहितीच होतं ना, फक्त जरा या पद्धतीने बघितलं, फार काय वेगळं नाही, चर्चा केलीच होती आपण. मुद्दा काय याच्यातून डेव्हलप होतो, वेन देर इज अन इक्विलिब्रियम, या अँगलने पहिला विचार केला आपण आणि तो समजावून सांगितला की अरे बाबा इक्विलिब्रियम का असणार नाही, कारण तो मेटल ॲटम आहे रॉडवरचा आणि इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन कॅशन, आणि त्यामुळं कॅशनची त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरती अट्रॅक्शन असणार. मग अशी आधी झिंकसाठी दाखवलं, मग कॉपरसाठी दाखवलं. मेटल रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, म्हणजे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल, ओके. येस, तर इक्विलिब्रियम त्या हाफ सेलमध्ये असतोच, होता, बट वेन दे आर कपल्ड, तर एका इक्विलिब्रियमचे फॉरवर्ड रिॲक्शन फेवरेबल झाली, दुसऱ्या इक्विलिब्रियममध्ये रिव्हर्स रिॲक्शन फेवरेबल झाली. म्हणजे एका इक्विलिब्रियममध्ये हाफ सेलमधला इक्विलिब्रियम ऑक्सिडेशन हाफ सेल, त्या हाफ सेलमधली रिॲक्शन म्हणून ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन फेवर्ड, तर दुसऱ्या हाफ सेलमध्ये रिडक्शन, असं ते झालं. का बरं, तर त्याची स्पॉन्टेनियस रेडॉक्स ही आहे, त्याची स्पॉन्टेनियस रेडॉक्स कुठली आहे, ही आहे का ही आहे, त्याच्यावरती ठरतं ते. आता हे सगळं झालं, पण त्याच्यामध्ये आणखी एका अँगलने एक चित्र, मुद्दा काय सांगायचा आहे की द मोमेंट इक्विलिब्रियम होता हे कळलं, दिस रिॲक्शन इज फेवर्ड. त्या मोमेंटला काय झालं की झिंक गेट्स ऑक्सिडाइज, झिंक ऑक्सिडाइज झाले म्हणजे काय झालं, झिंक +2 फॉर्ममध्ये गेले बघा. म्हणजे झिंकचे असं रिप्रेझेंटेटिव्ह आपण म्हणूया 2 ॲटम्स त्या मोमेंटला गेले, तर झिंक +2 वाला एक झिंक +2 वाला एक झिंक, म्हणजे ++++ 4 लिहिलेत बरं का, 4 सांगतो आहे मी, बारीक फार मोठं काढू शकत नाही. लिव्हिंग बिहाइंड इलेक्ट्रॉन्स, रॉड त्या मोमेंटला इथं इलेक्ट्रॉन्स रॉडवरती आहेत. सायमल्टेनियस, सेपरेट बट सायमल्टेनियसली सोल्युशनमधले कॉपर आयन्स, आता ही रिॲक्शन आम्हाला माहिती आहे, दे एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, कुणाकडून, कॉपर ॲटम्सकडून. ओके, त्या मोमेंटला मग त्या रॉडवरचे कॉपर ॲटम्सचे इलेक्ट्रॉन्स सोल्युशनमधले कॉपर आयन्सकडे गेले, कॉपर कॅशन्स. त्यामुळं इथं इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तयार झाली आणि इथं कॉपर कॅशनचा ॲटम झाला, म्हणजे त्याचा काउंटर आयन निगेटिव्ह एक्स्ट्रा, म्हणजे निगेटिव्ह चार्ज. ओके, कॉपर कॅशन इन द सोल्युशन एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचा काउंटर आयन जो सल्फेट आयन आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन द सोल्युशन. अँड कॉपर कॅशन एक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम्स, मग त्या ॲटमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅशनकडे गेला,
म्हणजे इथे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी. ओके, आणि म्हणून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो आपण असं बघितलं. पण मुद्दा लक्षात आला का बघा, की असं झाल्यामुळं त्या मोमेंटला सेपरेट विचार केला तर द टू थिंग्स आर सेपरेट बट टेक प्लेस सायमल्टेनियसली. सेपरेट विचार केला तर इन बोथ द हाफ सेल्स, त्या मोमेंटला विचार केला इन बोथ द हाफ सेल्स रॉड इलेक्ट्रॉन रिच सोल्युशन पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, किंवा रॉड इलेक्ट्रॉन डेफिशियंट सोल्युशन नेगेटिव्हली चार्ज्ड. इन बोथ द हाफ सेल, नाही का, इन बोथ द हाफ सेल्स एक्झाम्पल घेऊन चालला, हे नंतर जनरलाइज करायचं. इन बोथ द हाफ सेल्स तर झिंक हाफ सेल आणि कॉपर हाफ सेल जोडल्यानंतर काय लक्षात आलेलं आहे, सिन्स दिस इज स्पॉन्टेनियस रेडॉक्स, ते बघितलं आम्ही. झिंक हाफ सेलमध्ये त्या मोमेंटला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आता जस्ट होणार असं त्या मोमेंटला असं पॉज म्हटलं किंवा फोटो काढला असं कल्पना, रॉड इलेक्ट्रॉन रिच सोल्युशन पॉझिटिव्ह आणि कॉपर रॉड इलेक्ट्रॉन डेफिशियंट सोल्युशन निगेटिव्ह. ओके, आता इथं काय गोंधळ झाला, पॉज करायचं, विचार करायचा, रेफर करायचं, विचारायचं, शंका दूर करायची, पुन्हा सांगा म्हणायचं, मित्रांच्या चर्चा करायची, फोन करायचा. ओके, इन बोथ द हाफ सेल्स. मग आता इथंपर्यंत सांगितल्यानंतर आता पुढे मी डायरेक्ट काय लिहितो बघा, इन बोथ द हाफ सेल्स फक्त रॉड इलेक्ट्रॉन रिच सोल्युशन पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या हाफ सेलमध्ये रॉड इलेक्ट्रॉन डेफिशियंट सोल्युशन निगेटिव्ह. पण असे नका, एक रॉडचा लेअर आणि एक सोल्युशनचा लेअर, एक रॉडचा सॉलिड लेअर, एक सोल्युशनचा लेअर, हा इलेक्ट्रॉन रिच, हा पॉझिटिव्ह म्हणजे डेफिशियंट, आणि हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि हा निगेटिव्ह. म्हणजे इन बोथ द हाफ सेल काय तयार झालेलं आहे, इन बोथ द हाफ सेल्स एक फेज निगेटिव्ह इलेक्ट्रॉन रिच, दुसरं पॉझिटिव्ह. इथं एक इलेक्ट्रॉन डेफिशियंट, एक फेज सॉलिड आणि त्याच्या कॉन्टॅक्टमधलं ॲक्वा सोल्युशन निगेटिव्ह, असं त्या मोमेंटला तयार झालेलं आहे. इन बोथ द हाफ सेल्स बघा, इलेक्ट्रिकल डबल लेयर is developed, is produced. फक्त एका हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअरचं नेचर असं असेल, इलेक्ट्रॉन रिच पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रॉन डेफिशियंट रॉडवर सोल्युशन निगेटिव्ह, नेचर अपोजिट. पण इलेक्ट्रिकल डबल लेअर एक सॉलिड इलेक्ट्रॉन रिच सोल्युशन पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट त्या अर्थाने. आणि इथं सॉलिड कॉपर रॉड एक्झाम्पल घेतलं, झिंक कॉपर, इलेक्ट्रॉन डेफिशियंट सोल्युशन इलेक्ट्रॉन रिच, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिच. म्हणजे त्याचा नेचर असा असेल किंवा असा असेल, पण दोन्हीकडे इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड. इन बोथ द हाफ सेल्स इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड आणि नेचर अपोजिट आहे. नेचर अपोजिट इलेक्ट्रिकल डबल लेअरचं नेचर. नाव दिस इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड इन द हाफ सेल इटसेल्फ. हे फार महत्त्वाचं आहे. दिस इलेक्ट्रिकल डबल लेअर विच इज डेव्हलप्ड इन द हाफ सेल इटसेल्फ, ती त्याच्याकडे इलेक्ट्रिकल डबल लेअर द कॅपॅसिटी टेंडन्सी ऑफ दी हाफ सेल म्हटलं की मेटल रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, हे फिक्स एक्झाम्पल म्हणून आपण ठराविक घेतोय. मग कुठलंही मॅग्नेशियम रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ Mg+2 आयन्स. ओके, हाफ सेल म्हटलं की ते फिक्स. इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप म्हणजे इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होण्याची त्याच्यात टेंडन्सी आहे. फक्त ते दोन्ही जॉईन केल्यानंतर ते ॲक्च्युली सेपरेटली डेव्हलप होतात. फक्त कुठली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे त्याच्यावरती निगेटिव्ह पॉझिटिव्ह रॉड सोल्युशन का पॉझिटिव्ह निगेटिव्ह रॉड सोल्युशन ते ठरणार. म्हणून एका एक्झाम्पलवरून समजून घ्यायचं, मग आणखी एक एक्झाम्पलवरून समजून घ्यायचं, मग जनरलाइज होतं आणि मग MCQs वगैरे आले की फटाफट 2020. ओके, इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड म्हणजेच पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. मुद्दा काय बघा, पोटेन्शियल इज डेव्हलप्ड म्हणजे सेलमध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो जॉईन केल्या म्हणजे इलेक्ट्रॉन रिच इलेक्ट्रॉन डिफिशियंट असणारच आहे. अरे पण त्या हाफ सेलमध्येच टेंडन्सी आहे इलेक्ट्रिकल डबल लेअरची म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियलची. आणि म्हणून मग पोटेन्शियल इज डेव्हलप्ड त्यालाच मग आपण शब्द वापरणार आहोत इलेक्ट्रोड पोटेन्शियल.
पहिला ब्रॉडली समजून घ्या आणि मग जो एक सिक्वेन्स आहे सुरू करण्याचा त्याच्यामधून परत यातले काही बारकावे असतात. तुम्हाला त्या शंका थोड्या थोड्या आत्ता पण यायला सुरू झाल्या असतील. दॅट्स अ गुड थिंग. आणि मग आता बघा की हा इलेक्ट्रॉन रिच, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असा होणार. इथंपर्यंत अंदाज आला होता, पण फक्त तेवढा अंदाज पुरेसा नाही आहे की त्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो. एकामध्ये असा झाला असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर त्याच मोमेंटला दुसऱ्यामध्ये अपोजिट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि त्यामुळे मग इलेक्ट्रॉनचा फ्लो इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतो. त्याच वेळेला कॅशन्स, इकडे कॅशन जास्त आहेत नाही का, झिंक +2 झालं, तर इकडं ॲनियन कॉपर आयन्स गेल्यामुळं उरलेले सल्फेट, त्यामुळं कॅशन्स अँड ॲनियन्स फॉर न्यूट्रिलिटी दे ट्राय टू कम क्लोजर टुगेदर अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट. असं ते पूर्ण सर्किट कंप्लीट झालं. तर याचा अर्थ इथं जो काही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो त्याचा जो काही EMF आहे, ओके, वोल्ट्समध्ये आपण सांगतो, तो कशावरती ठरतो? ओके, नेचरवरती ठरतो जनरल भाषेत. म्हणजेच इन बोथ द हाफ सेल इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड, म्हणजेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. त्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप जो होतो त्याच्या मॅग्निट्यूडच्या डिफरन्समध्ये. आता हे एकदम पुढचं सांगितलं मी, भूल जाओ, ऐकलं विसरून जावा. मुद्दा काय लक्षात आला का तुम्हाला? स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन माहीत असल्यामुळं त्या हाफ सेलमध्ये असा इक्विलिब्रियम असतो. बट वेन दे आर जॉईंट, स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन ही असल्यामुळे झिंक हाफ सेलमध्ये ही रिॲक्शन फेवर होणार ऑक्सिडेशनवाली, तर कॉपर हाफ सेलमध्ये सायमल्टेनियसली ही रिॲक्शन फेवर होणार. आणि त्यामुळे नेट रिॲक्शन ही झाली. ते होत असताना तसंच का झालं, तर त्या मोमेंटला इकडं इलेक्ट्रिकल डबल लेअर या नेचरचं आहे, निगेटिव्ह रॉड सोल्युशन पॉझिटिव्ह. अपोजिट नेचर ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर दुसऱ्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रॉन डेफिशियंट पॉझिटिव्ह रॉड सोल्युशन निगेटिव्ह. आणि त्यामुळं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फ्लो ऑफ आयन्स, म्हणजेच अल्टिमेटली फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि म्हणजेच मुद्दा काय लक्षात आला की त्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतो. हे थिअरॉटिकल कन्सेप्ट नवीन आपण पहिल्यांदाच ऐकली. त्याचं सेल फक्त नेट रिॲक्शन स्पॉन्टेनियस कुठली आहे आम्ही एक्सपेरिमेंट केला, असं जॉईन केले की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो, इथंपर्यंत समजलं. तर ही सुरुवात झाली. आता फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल डायरेक्ट डेफिनेशन असते, 2 ओळी असतात. अरे म्हणजे काय? आणि असं समजून घेतलं की MCQसाठी चाललेलं आहे हे बोर्ड, आणि ते JEE वगैरे असं काही नसतं. ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्याच्यामधलेच बारकावे सायमल्टेनियसली बघायचे. MCQच्या वेळेला मग त्यातलं आणखी बारकावे नवीन म्हणजे वेगळं काही नसतं, तेच मिक्स होऊन येतात. ओके, तुम्ही बघणारच न्यूमेरिकल्स आणि MCQजमध्ये. तर या लेक्चरमध्ये काय बरं तेच एक्झाम्पल घेतल्यानंतर सांगायचं काय होतं की वेन इन ॲक्च्युली सेपरेट टेंडन्सी आहे. झिंक हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअरची टेंडन्सी आहे. दोन्ही जोडल्यानंतर हे होणार आहे, पण टेंडन्सी सेपरेट आहे. कारण झिंकची इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची टेंडन्सी किती आहे, त्याची कॅशनची ॲक्सेप्ट करण्याची किती आहे, ते त्यांचं नेचर, त्यांचं आयोनायझेशन एन्थाल्पी, IE व्हॅल्यू, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, हे फॅक्टर्स आहेतच ना. आणि असे 2 वेगळे हाफ सेल जोडल्यानंतर कुठल्या तर एका हाफ सेलची त्याचा स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन काय आहे त्याच्यावरती हे फेवरेबल असेल फॉरवर्ड, तर दुसऱ्या हाफ सेलमध्येही फेवरेबल असेल. ओके, पण ते करत असताना लक्षात नव्याने काय आलं की ज्याचा उपयोग पुढं होणार आहे. इन बोथ द हाफ सेल्स इलेक्ट्रिकल डबल लेअर इज डेव्हलप्ड, म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड. आणि असं 2 इलेक्ट्रोड पोटेन्शियल अपोजिट नेचरचे डेव्हलप झाले, ते जॉईन करतो, तेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फ्लो ऑफ आयन्स होणारच. असं त्या हाऊ इलेक्ट्रिसिटी इज डेव्हलप्ड हाऊ वी गेट इलेक्ट्रिसिटी, गॅल्व्हॅनिक सेल, त्याचं हे मेकॅनिझम आहे. तर हे जरा थोडक्यात अंदाज दिला. आणि या हाफ सेल पोटेन्शियलच्या कन्सेप्टकडे जाण्याची एक सिक्वेन्स वेगळा आहे, पण एवढं कळण्या इतपत पूर्वीचा आपला बेस झाला आहे, म्हणून हे थोडं पहिल्यांदा एक अंदाज दिला हाफ सेल. मग जरा त्याचा अंदाज घेऊया नाही का. आता हे थोडक्यात सांगितलं तर कळायला पाहिजे. कॉपर हाफ सेल आणि सिल्वर हाफ सेल हे जॉईन केल्यानंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉपर रॉडकडून सिल्वर रॉडकडे असं झालं, हे कळलं. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो हे पण कळलं. त्यानंतर आम्ही एक्सपेरिमेंट करून ते चेक पण केलं. कलर ब्लू, कॉपर रॉड सिल्वर नायट्रेटमध्ये इमर्स केला तर ब्लू कलर तयार झाला, म्हणजे ही स्पॉन्टेनियस रेडॉक्स आहे. उलटं करून बघितलं
कॉपर नायट्रेट सोल्युशनमध्ये सिल्वर रॉड टाकला, काही झालं नाही, म्हणजे हे बरोबर आहे आणि रिॲक्शन त्याप्रमाणे झाली. ओके. तर मुद्दा काय, तर इथं पण ते आता लागू करता येईल. बघा ते मी पटपट सांगतो. मला वाटते आता इथंच पटपट याच्यावरती लिहितो, थोडं ड्राय होण्याची वाट बघत नाही. तर कॉपर सॉलिड, कॉपर हाफ सेल घेताना सेपरेट घेतला होता, कॉपर रॉड डिपेंडिंग सोल्युशन ऑफ कॉपर आयन्स. तिथं हा इक्विलिब्रियम आहे. कॉपर +2मध्ये, +2वाला कॉपरमध्ये, ते मग अशी मी करून दाखवलं होतं. त्या हाफ सेलमध्ये ती टेंडन्सी असणार, ॲटमची कॅशनमध्ये आणि कॅशनची ॲटममध्ये. तसंच सिल्वर हाफ सेलमध्ये पण ती टेंडन्सी आहे. सिल्वर इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन्स Ag+. सिल्वर रॉड, सिल्वर कॅशन्समध्ये, सिल्वर कॅशन, सिल्वर दोन्ही टेंडन्सी असते. जसं झिंकसाठी आणि कॉपरसाठी मी मगाशी करून दाखवलं होतं, तसंच सिल्वर ॲटम आहे, त्याचा न्यूक्लियस आणि त्याच्या आउटरमोस्ट शेलमधला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये Ag+ नाही का कॅशन सोल्युशनमधला. आता +1 कॅशन म्हणजे त्याचा अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लूजली बॉन्डेड. हे आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे कुठल्या तर मोमेंटला ॲक्वस सोल्युशन, हे ॲक्वस सोल्युशनमधला Ag+ हा इलेक्ट्रॉन घेणार, त्यावेळेला हा होणार सिल्वर आणि हा होणार कॅशन नाही का. आणि त्यामुळं सिल्वरचं कॅशनमध्ये आणि कॅशनचं हे दोन्ही टेंडन्सी असतात दोन्ही हाफ सेलमध्ये. बट वेन दिस टू आर कपल्ड, कॉपर +2 ही टेंडन्सी प्रिफर केलेली आहे, प्रिफर केलेली आहे म्हणजे तिथं आम्हाला दिसली इक्विलिब्रियम आला. अँड वेन दिस टू हाफ सेल्स आर कपल्ड, आता कपल्ड म्हणले कळायला पाहिजे, जॉईंट एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. कॉपर +2मध्ये आणि सिल्वर आयन्स मग नंतर बॅलन्स करतो इलेक्ट्रॉनिकली आपण कोइफिशियंट्स. आणि सिल्वर हाफ सेलमध्ये दिस इज फेवर्ड, म्हणजेच कॉपर गेट्स ऑक्सिडाइज्ड अँड सिल्वर आयन्स गेट रिड्यूस्ड. नेट रिॲक्शन वेन दोज टू आर जॉईंट, ही नेट रिॲक्शन. आणि त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स पण हे होत असताना ते दोन्ही हाफ सेलमध्ये काय आहे, तर ती टेंडन्सी होतीच ना, हा इक्विलिब्रियम म्हणजे नाही का, दोन्ही टेंडन्सी होत्या. पण जॉईन केल्यानंतर आता लिहिताना एकच का लिहिले नाही का, कॉपर +2 जाण्याची टेंडन्सी आहे, तसं कॉपर आयन्सचं दोन्ही टेंडन्सी होत्या, इथंही दोन्ही टेंडन्सी होत्या. बट वेन दे आर जॉईंट, इथं ही टेंडन्सी पॉवरफुल आहे, फॉरवर्डला फेवरेबल, म्हणजेच कॉपर गेट्स कन्वर्टेड इंटू कॉपर +2, म्हणजेच मागं इलेक्ट्रॉन्स सोल्युशन पॉझिटिव्ह. ॲट द सेम टाईम सिल्वर आयन्स इन द सोल्युशन एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स ॲटम्सकडून, म्हणजे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि सोल्युशन निगेटिव्ह. कारण सिल्वर आयन्स इन द सोल्युशन जेव्हा ते ॲटम्स होतात तेव्हा त्याचे नायट्रेट शिल्लक राहणार ना, निगेटिव्ह. ओके, जरा करून पण बघायचं, पॉज करायचं, करून बघायचं, परत बघायचं. आणि म्हणून सेपरेटली जो इक्विलिब्रियम असतो, बट वेन दे आर जॉईंट, स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन ही असल्यामुळं इन दिस हाफ सेल दिस इज फेवर्ड, म्हणजेच तिकडं हा इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होणार त्या मोमेंटला. अँड इन दॅट हाफ सेल दिस इज फेवर्ड, Ag+ Ag, म्हणजे तिथं हा इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होणार आणि दॅट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फ्लो ऑफ आयन्स. mechanism of how electricity we get, how it is produced at the expense of spontaneous redox. तर त्याच्यामध्ये मुद्दा काय की इलेक्ट्रिकल डबल लेअर और इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज डेव्हलप्ड इन द हाफ सेल इटसेल्फ, हे क्लिअर झालं पहिल्यांदा. त्या हाफ सेलमध्ये हाफ सेल पोटेन्शियल डेव्हलप होतं. आता कॉपरचं जस्ट सांगून ठेवतो, ते अजून थोडा टॉपिक पुढे गेला की यातले काही बारकावे असतात. कुणाला आता या स्टेजला शंका येते, चांगलं आहे, त्याला सांगतो लिहून ठेवा बाजूला, अजून 2 लेक्चर थांब, म्हणजे प्रॉपर सांगायला सोयीचं झालं पाहिजे, त्यालाही कळलं पाहिजे की मॅग्निट्यूड रिप्रेझेंटेटिव्ह मी 3 काढलेत बघा. कॉपर झिंक बरोबर कपल केलं त्यावेळेला पॉझिटिव्ह रॉडवरती सोल्युशन निगेटिव्ह आहे आणि बाकीच्या कंडिशन्स फिक्स असतील, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे स्टँडर्ड कंडिशन्स आपण फिक्स ठेवलेत. आणि सिल्वर हाफ सेल बरोबर इट हॅज वर्कड ॲज ॲनोड, इकडं कॅथोड म्हणून काम केलं. असं जरी असलं तर इलेक्ट्रिकल डबल लेअरचा नेचर बदलला, रॉड पॉझिटिव्ह आहे तिथं रॉड निगेटिव्ह झाला, नेचर बदलला नाही का, नेचर बदलला. इथं रॉड इलेक्ट्रॉन डेफिशियंट सोल्युशन निगेटिव्ह, तिकडं रॉड इलेक्ट्रॉन रिच सोल्युशन. ओके, नेचर बदलला.
बट मॅग्निट्यूड इज सेम. आता ही कशाची मॅग्निट्यूड, कशाचं नेचर, इलेक्ट्रिकल डबल लेयर, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता हे थोडं आणखी पुढे चर्चा करू तसं याची सवय होईल. इलेक्ट्रिकल डबल लेयर इज डेव्हलप्ड, त्यामुळं कॉपर हाफ सेलमध्ये पण इलेक्ट्रिकल डबल लेयर डेव्हलप होतो. दुसरा कुठला हाफ सेल आहे त्याच्यावरती जर टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन ह्या कंडिशन्स फिक्स असतील तर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेयर फिक्स आहे. फक्त इलेक्ट्रिकल डबल लेयर रॉड पॉझिटिव्ह सोल्युशन निगेटिव्ह वेन कपल्ड विथ झिंक. कारण का नेट रिॲक्शन नेट नाही, काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस रिडॉक्स ही आहे, ही नाही आहे, ही आहे. अँड वेन इट इज कपल्ड विथ अनदर हाफ सेल, फॉर एक्झाम्पल सिल्वर हाफ सेल, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर फिक्स ठेवलेलं असल्यामुळं स्टँडर्ड ठेवायचं ठरलं आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल लेयर मॅग्निट्यूड तेवढंच राहणार, म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह 3 काढलेत बघा. फक्त नेचर बदलला, रॉड इलेक्ट्रॉन रिच आणि सोल्युशन पॉझिटिव्ह 3 दाखवलेत ना कॉपरला. सो इलेक्ट्रिकल डबल लेयर इज डेव्हलप्ड. द नेचर डिपेंड्स ऑन दुसरा हाफ सेलवरती अवलंबून आहे. सिल्वर हाफ सेलबरोबर मॅग्निट्यूड तेवढाच आहे, पण नेचर रॉड निगेटिव्ह सोल्युशन पॉझिटिव्ह इलेक्ट्रिकल डबल लेयर. आणि तोच कॉपर हाफ सेल झिंक हाफ सेलबरोबर कपल केला तेव्हा मॅग्निट्यूड 3 म्हणजे तेवढाच असणार. कारण मॅग्निट्यूड हे पुढं व्यवस्थित सांगणार आहे, थोडक्यात कानावरती जाऊ दे. डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर, पण नेचर बदलला, रॉड डेफिशियंट सोल्युशन निगेटिव्ह. तर इलेक्ट्रिकल डबल लेयर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याची एक सवय झाली. अँड इन बोथ द हाफ सेल्स इलेक्ट्रिकल डबल लेयर इज डेव्हलप्ड, नेचर इज अपोजिट, and therefore flow of electrons and flow of ions take place, and that results in electricity, generation of electricity, galvanic cell, voltaic cell. Thank you.